नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। ओम नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पाण्डुरङ्गप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पाण्डुरङ्गप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने। नमोस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्। विनायकं गुरुं नौमि सागरे नाम विश्रुतम्। ईशान चरण सानिध्यात्
जीवा मुक्ता भवन्ति हि सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डरीकावरदयुक्तं श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृते राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिला शिखरे सागरी तारियली शिला शिखरे सागरे तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराजा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिलासे तुझे भवसिंधुसी बांधिलासे तुझे अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा श्रीहरी व्यापको सर्व जीवा तो चितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिते दिव्य लोकासी नेली श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरी वाजतील तुरे येणे आनंदे गजरे येणे आनंदे गजरे जिंकुनिया
अहंकार जिंकोनिया अहंकार पावटने केले शिर पावटने केले शिर पावटनी केले शिर पावटनी केले शिर हा काळा नाही वाव नाही वाव परिश्रमा कोठे ठाव परिश्रमा कोठे ठाव परिश्रमा कोठे ठाव परिश्रमा कोठे ठाव जिंकुनिया अहंकार जिंकोनिया अहंकार पावटने केले शिर पावटने केले शिर पावटनी केले शिर पावटनी केले शिर आ तुका म्हणे आता म्हणे आता सोपे वैकुंठासी जाता सोपे वैकुंठासी जाता सोपे वैकुंठासी जाता सोपे वैकुंठासी जाता जिंकुनिया अहंकार जिंकोनिया अहंकार पावटने केले शिर पावटने केले शिर पावटनी केले शिर पावटनी केले शिर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाठातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 299व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वस्थिती सांगतात. ते म्हणतात, मी अहंकाराला जिंकलं आणि त्याचं डोसकं पावटणी केलं. म्हणजे त्याच्या डोक्यावर पाय देऊन मी वर गेलो. आता काही भेव मला अहंकाराचं राहिलं नाही. आणि म्हणून त्या आनंदानं त्या गजरानं आता तुरे वाजतील. वाजवा म्हणजे काय वाजवा? तुरे म्हणजे तुताऱ्या. तुताऱ्या वाजवा. आनंद झाला कोणाला? तुकोबाराय. आपल्याला आनंद संसारात होत असतो आणि त्यांना आनंद परमार्थात होतो असा त्याचा अर्थ आहे. त्यांचा आनंद वेगळा, आपला आनंद वेगळा. त्यांचा आत्मानंद आहे, आपला विषयानंद. बरं, आपला नश्वर आहे, त्यांचा अनश्वर आहे. पण काय, अनश्वर जरी असलं तर आपण त्यात भुललेलो आहे आणि ते मात्र खऱ्या आनंदाला प्राप्त झालेले आहेत. येणे आनंद ये गजरे तर वाजतील तुरे तुताऱ्या वाजत्याल. वाजत्याल नाम वाजवा. वाजवा वाजवा असे माणसं म्हणतात ना, त्याप्रमाणे तुकोबाराय अहंकाराला जिंकतात. मग अहंकार किती बाधक आहे हे तुम्हाला कळलं ना. भ्रम आहे अहंकार. मग ते अहंकाराला जिंकलं कसं तुकाराम महाराजांनी? हा प्रश्न. तेवढा अहंकार बारगळ हारसळ खराब आणि त्याला त्यांनी जिंकलं. आणि अहंकाराला जिंकणं एवढं सोपं नाही महाराज. कारण काय, अहंकार जिंकतच नाही. हां, कामायचा वैरी जे बरं काय, जडला असता आणि जर जिव्हारी, जो ज्ञानाची मानी थोरी तो संसारी अतिमोल. असं एके ठिकाणी भागवतात वर्णन आले. बरं, हे अहंकारापासून निर्माण होतात कामादी क्रोधाधिक न. हे रजाचे कार्य. हे सत्वगुणाचं कार्य आहे का? नाही. महाभूतान्य अहंकारो महाभूतान्य अहंकारो बुद्धिर व्यक्तमेवच इंद्रियानी दशे कंच पंचेंद्रिय गोचरा. बघा तुम्ही, महाभूतान्य अहंकार. महाभूत, पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. बरोबर आहे. हे त्या अहंकारात बी आहे की नाही? महाभूतान्य अहंकारो बुद्धिर व्यक्तमेवच इंद्रियानी दश कंच. 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय यांचा समूह. त्या इंद्रियानी दश कंच पंचेंद्रिय गोचर. हा हे सगळा समूह जे आहे ना, ते सगळा समूह भूतकार्यच आहे ना. हे कोणतं कार्य आहे हे? हां, मायेच्या पुढे भूत. माया त्याच्या पुढे महतत्व आणि त्याच्या पुढे भूत. पंचभूत आणि त्रिगुण त्याच्या पुढे ना आहे. आ काय म्हणले? त्या श्लोकात अव्यक्त पण आले. हो ना, मान्य आहे ना. मग व्यक्त कुठे? माया.
माया नावाचा पदार्थ व्यक्त नाही ना, हा ते अव्यक्तच आहे ना. हे क्लिष्ट विषय सोडून द्या. हे खरं तर तिथून मायाकार्य हे सगळं. अरे पंचकृत पंचमहाभूताचं अपंचकृत पंचमहाभूताचं सभास अंतकरण आहे ना. म्हणून तर म्हणले ना काय की सत्व गाठी उमगा त्याने सफळ होईल. बरोबर आहे. तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका. तुम्ही शिमग्यावर एक भारूड रचलं नाथांनी, सत्व गाठी उमगा. कोणती गाठ उमगा? सत्वाची गाठ उमगा म्हणजे समजून घ्या. आणि त्याने तुमचा शिमगा सफळ होईल. शिमगा म्हणजे बोंबलणे. शिमगा बोंबलायचाच असते ना. सत्वगाठी उमगा त्याने सफळ होईल शिमगा. तुम्ही हसू नका, तुम्ही हसू. भूत सभेची कारटी तर विषय गोवऱ्या चोरटी. कोण्या सभेची कारटी? भूत सभेची कारटी. बरं पंचमहाभूत मग पोर गौऱ्या चोरीत नव्हते का आपले? त्याच्यावर नाथांनी भरून रचलं. हो मग कोण्या सभेची कारटी म्हणजे भूत सभेची कारटी. भूतसभा म्हणजे पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आणि मग त्याचे लेकर येत नाही हे कारटे. हे इंद्रिय वगैरे हे सगळे ते कारटे कोणाचे येतं? हा मन बुद्धी चित्त अहंकार अधिक सगळे तुमचे हे उताळा कान हे डोळा हात पाय कान नाक ऊत शिष्ण सगळे हे भूतसभेचे कारटे येतं. कळलं का? आणि विषय गौऱ्या चोरटी. कोणत्या गौऱ्या चोरायली तर? विषयाच्या गौऱ्या चोरायली तर. होय ज्ञानबा? विषयच आहे. हो महाराज नाथांनी अध्यात्म भारुडाच्याद्वारे खूप खूप रचलं, पण लोकांना त्याचा अर्थ कळत नाही. त्याला काय करावं? हो नाही तर शिमग्याची शाबंग घ्यायला जमतं हे. होय नाही भाऊ? हा तत्वगाठी उंगावले मस्त अभंग आहे. होय घ्यायला पाहिजे हे. पण ते काय ऐकणारेच कोणी नाही राहिले. काय करा म्हणता काय असं झालं ना ते. नाही तर ते अभंग लय लावून देत होते आमचे शास्त्री महाराज. हे ते मस्त होतं. त्यांच्याकडे हे अभ्यास होते हे लोकांचं ना. ते लावून देत होते अभंग. सत्वगाठी उमगा त्याने सफळ होईल शिमगा. तुम्ही हसू नका, तुम्ही हेच गाणे गा. तुम्ही हेच गाणे गा नाही का? हेच गाणे गा, तुम्ही हेच गाणे गा. तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका असे म्हणत होते बरं काय. आणि मग त्याच्यात ते वर्णन केलंय त्यांनी. मग मला वाटतं हे अहंकार आधी कुठून निर्माण झाले? हा हो भूतसभेची कारटी म्हणलोच ना आता. मग भूत निर्माण झाली कुठून? मायेपासूनच. हे माया कार्य. आणि मग मुळात माया छेदावी लागेल. अहंकाराला नष्ट करणं एवढं सोपं नाही ना. कळलं का नाही? तिचं बुड आहे ते. वरून अहंकार निर्मळ केला तर उपयोग नाही ना. मग ते चेपी केल्यासारखं वारकानं चेपी केली. वारी केला की केस वरी आले. वारी कुठला आणि केस कुठला. हा नाही बरोबर आहे. हा किती वरी वरी दाई डोई बोडी. तुकाराम महाराज म्हणले ना वरी वरी डोई बोडी. वरी वरी डोसकं बोडायला म्हणले. काय उपयोग आहे? ते मनातून केस निघल्याशिवाय राहतच नाहीत ना. मग तसं व्हायला आपलं. अहंकाराला दंड करायचा आणि त्याचं मूळ कारण काढावं लागलं तर ते निघेल. मूळ कारण निघून गेलं तर ते अहंकार निघेल, नाही तर निघतच नाही अहंकार. हा या लोकांकडं नाहीच महाराज यांच्याकडं. कोणाकडं? संतांकडं. नाही मग संत म्हणले ना ते काय एक अभंग आहे ना कूट. ते कूट अभंग आहे तुकाराम महाराजांच्या नाही नाथांच्या गाथ्यामध्ये. संत आले वरले दिंडी हाती खुरक्या काखेत मुंडी. पंढरपुरी पडली होड मुटक्यापरी धांगड गोड. संत आले वरले मांदी मेले डुक्कर घेतले खाण. एका जनार्दनी आर्था उलटा जो जाणे तो. हां नाही एका जनार्दनी आर्था उलटा आहे बरं. दुसरीकडे मार्ग हा उलटा आहे. काही मला वाटतं ते नाथाच्या घरी ती उलटी खूप पाण्याशी लागली मोठी थान. आजम्यानवर देखील वळचणीचे पाणी आले आले. बरोबर आहे. आत घागर पाहेर पाणी पाण्याची पाणी आले मिळून. हंडी खादली भात टाकीला बकऱ्या पुढे जेव का आहे ना. तर त्याचं एका जनार्दनी मार्ग हा उलटा जो जाणे तो गुरुचा बेटा त्याचं शेवट आहे. आणि याचं शेवट असं आहे की एका जनार्दनी अर्थ हा उलटा आणि जो जाणे तो गुरुचा बेटा.
त्याच्यामध्ये वर्णन आहे की संत आले वरले मांदीन मेले डुक्कर घेतले खांदी. संत वरल्या मांदीनं आले आणि मेलेलं डुक्कर खांद्यावर घेऊन आले. कोणतं डुक्कर? हा, मेलेलं डुक्कर, आपलं जित्त डुक्कर. आपल्या संग कसं आहे, जित्त म्हणल्यावर वळवळ केल्याशिवाय राहतच नाही. तुम्हाला कधी धड केल्याशिवाय राहतच नाही. कवा ना कवा धडकिणारच तुम्हाला. हो नाही का? डुक्कर आहे ते. डुकराची धड काय साधी का काय, त्याला कळतच नाही. मग डुक्कर कोणतं? अहंकार. डुक्कर कोणतं आहे तिथं? अहंकार. आमचे शास्त्री महाराज ते अहंकार. मग ते आपण जित्त डुक्कर आणले सगळं नाही का, तुम्ही आम्ही. आणि त्या संतांनी मेलेलं डुक्कर म्हणजे बाधिता वृत्तीनं अहंकार. आता त्याचा त्यांच्याकडं अहंकार नाही असं नाही. तुकाराम महाराज उगत म्हणले का, अनुरुण्या थोकडा तुका का आकाशा एवढा, मी तो वासुदेव तत्वता कळोईल विचारिता. बरोबर आहे ना. आहे मी ठाऊक कोणे गावीचा, असे मी नाही का त्याच्याकडे. मी त्याच्याकडे, आपल्याकडे बी मी आहे, त्याच्याकडे बी. पण त्याच्या मियात आणि आपल्या मियात फरक आहे. आपलं मी जिततंय आणि त्याचं मी मेलेलं आहे. मग काय करत आहे ते डुकर? हा, काय धडका आणील ते, आणि तुमचं हाणतंय. या अशा प्रकारचा अहंकारूपी डुक्कर लय टिंगारले माजले. ते तुकाराम महाराजांले काय त्याला पावट नाही केले. त्याच्या मुंडक्यावर काय केलं? पाय दिला. इथं असं म्हणाले ते. तिथं म्हणले ते मारलं आणि मारून खांद्यावर आणले. आणि मारून खांद्यावर आणलं काय, पाय देऊन डोसक्यावर पाय देऊन आणलं काय. आता काय बेव आहे काय त्याचं? असं महाराजांचं म्हणणं आहे. आणि ते मग त्याच्यामुळं आम्हाला आनंद झाला. एवढं डुक्कर मारलं आम्ही. आता काय घोरं का आम्हाला? आता घोरच नाही राहिला. हो, जे काय करायचं तेवढं केलं. मग हे त्यांनी मारूनच टाकलं ते डुक्कर. हो, ते बाधित केलं. हो, संपविलं. मग आता ते कसं इतकं लवकर संपणारं, ते संपायसारखं नाही. मोठं ते हरसड आहे. अहंकार वरी वरी मुंडकं काढता. अहो, अज्ञानाचा गेला तरी ज्ञानाचा येते. साधा का काय ते कडू? कोण? अहंकार. हा, विशेष नलगे अज्ञाना पाठी आणि तज्ञानाचे झोंबे कंठी आणि नाना संकटे अति संकटे नाचवी, नाना संकटे नाचवी. कोण? ज्ञात्याला तर सर्वीत जास्त सर्वीत कोण? अहंकार. बर, जाऊ द्या. अहम ब्रह्मा बद्धास्मी, हे देहास्मी, अहम देहास्मी ही वृत्ती गेली. पण अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती शिल्लक नाही. तर ते बाधक आहे की नाही? अहंकार बाधक, यापेक्षा बाधक आहे. असं म्हणले आमचे पांढरी घार आणि काळी घार. आता दृष्टांत सांगत होते शास्त्री महाराज. त्याचे दृष्टांत जुनी ठरलेले आणि ते असे असायचे. ते काय कोणते बी ते सळविल्याशिवाय राहतच नाही मला. काय जास्त सळविते. हा, हे बद्धतेच्या अहंकारापेक्षा मुक्ततेचा अहंकार जास्त सत्व. ज्ञानाचा अभिमान जास्त सत्व. ज्ञान अभिमान विश्वामित्रा, तर रंभे मागे झाला कुत्रा. काय त्याला अभिमान चालला होता म्हणला. ज्ञानाभिमान विश्वामित्र, तर रंभे मागे झाला ज्ञानाभिमान ब्रह्मयासी, म्हणून चोरीले गाई वस्सासी. नाथ महाराज म्हणले त्या ब्रह्मदेवाला ज्ञानाचा अभिमान झाला. मी एकच ज्ञात आहे, जगाज्ञानी. अशा प्रकारचा अभिमान झाला कोणला? ब्रह्मदेवाला. आणि त्या ब्रह्मदेवाला तसा अहंकार झाल्यामुळं गोपाळ गाई वस्तू चोरून नेले. हे असं त्याच्यात वर्णन महाराज सगळं त्या अभिमानाने ह्याची धूळधाण केल्या ऋषीमुनींची. आणि रामानं तेच प्रश्न पहिला विचारला होता कोणला? शबरीला, शबरी मातेला. राम प्रभू भगवान रामचंद्र नाही काय वनवासात असताना, वनवासात मला तर सीता चोरून नेली होती त्यावेळेस नाही का? होती जवळ, माझ्या लक्षात नाही. शबरीच्या आश्रमात सीता नव्हती का संग? हा, फक्त माहिती आहे तुम्हाला? कोण्या कांडातली कथा आहे ती? कोणतं कांड आहे? वालू. तुम्हाला तर मागून विचार सागरे येते. हे बालूला कोणी असं आणि नरवाडीचे कसे मी म्हणलं का नाही बालू वालता म्हणजे बालू बकळ यायच्या गावात. आणि पुन्हा जोगदंडात बी बकळ येते. जोगदंड म्हणलं तर नाही कळत. ते मुकदम बालू जोगदंडच आहे, ही बालू जोगदंडच आहे. मुकदम हे दोन्ही जोगदंड येतं.
मग तुला काय म्हणतात लोक विचारता कर बारू मी तुला टेलर बारू नाव टाकलंय यात मला ओळखू दे ना गेले ते बालू जोगदंड ह्याला फोन लावला त्याच्याच भावाला जायचा ब्रह्मूज ह्याला लावला का नाही ते ब्रह्मूचा भाऊ हॅलो म्हणायचा ब्रह्मदेव माझ्या जवळच होते ऐकून दोन असं झालं मी आम्हाला फोन घ्यायला लावला त्याला चाललाय ते दोन्ही फोन नावाचे असा घोटाळा व्हायला मग मी आम्हाला बदलीतोच आता तुझ्या भावाला मुकदम बाळू करतो याला म्हणलं टेलर बाळू मला येतं आता टाकायला नाव यायच्या हातात होतं तेव्हा लोकायच्या मग बघावं लागलं हे करून द्या ते टेलर म्हणलं तर दुसरंच करायचे आता आपल्याला काही संबंध नाही कोणाचा मला बटनात बरोबर दाबून बरोबर ते मी एकही अक्षर होकू देत नाही मी तर हा या एक बार विचार पोरा हे गुरु आहे आमचे नाही कशाचा कोण्या विषयाचा गुरु नसतंय होय आता हे कपडे शिकविले समजा बालूला कोणी मग बालूचा ते कपडे शिकवणारा गुरु नसेल होय होय तसा मोबाईल शिकवायचा गुरु कोण आहे आमचा अहो जो जयाचा घेतला लागून तो गुरु केला मी आता गुरुशी आल्या पारपण जग संपूर्ण गुरु दिसे कोणाकून तरी काहीतरी शिकल्याशिवाय कसं मनाने येईल हो निमित्त त्याला का कोणाची बुद्धी तीव्र कोणाची कमी इतकंच की पण एक बार काय होणार सांगून घ्यावं लागेल की नाही एक बार विचारलं फक्त मला कसं करावं लागतं नावाचं मला सांग बरं मग त्याने एक बार सांगितलं की मला संपलं आता काही एक अक्षर काना मात्रा सुद्धा चुकू देत नाही ट्राय काय असू द्या बरोबर ते कसं जोडायचं सगळं जोडतं मी याचं नाव टाकलं मी टेलर बालू चला तर बघा मोबाईल काय नाव टाकलं टेलर बालू मी हे विचारता म्हणा सांगा रामायणात विचार घे म्हणजे कोणतं कांड आहे बरं मानिका हे कांड कोणतं आहे अरण्यकांड शेवटचा पण बरोबर आहे ना तेच तर म्हणाले मग शबरी आश्रमाला राम कोण्या आश्रमातून गेले आधी म्हणजे आधी कोणाची भेट झाली नाही ते सगळं यायला पाहिजे नाही भाऊ टाकावर नाही हो मातंग तर तिथंच आहे आणि मातंग तर नव्हतीच नाही मातंगाचा आता आश्रम सांभाळीत होती ती आई बाई शरभंग भेटले शरभंग आधी शरभंगाचा उद्धार केला शरभंगाचा उद्धार केल्यावर कबंध बरं काय कबंध त्याचा उद्धार केला आणि मग शेबरी आश्रमाला राम पंपा सरोवर हो ते शेबरी आश्रम पंपा सरोवर मातंग ऋषीचा आश्रम ऋष्यमुख पर्वत ते एकच तुम्ही बघितलं ना हम्पी हम्पी आणि तिथंच ना मग त्या आल्यावर शबरी मैया वाटच बघत होती आणि राम येणार आहेत आणि राम यायच्या आधी 2-4 दिवसानं ती बोरं तोडून ठेवला रामाला काय आणि तिला कोणी सांगितलं होतं म्हणता तर शरभंगानं सांगितलं म्हणजे आधी मातंगानं सांगितलं होतं ते त्यावेळेस मातंग ऋषी स्वर्गाला जायचे होते त्यावेळेस ते म्हणले होते वैकुंठाला जाताना की शबरी आता माझ्या आश्रमात तू राहा सांभाळायला हे आश्रम तू सांभाळ आणि मी वैकुंठाला चाललो आणि इथं कधीन काळी भविष्यात विष्णू परमात्मा राम या नावानं अवतार घेणार आहे दशरथाच्या पोटी आणि या ठिकाणी येणार आहेत आणि त्यावेळेला त्यांचं दर्शन घे आणि मग तू आपल्या स्वरूपात विलीन होय असं तिला गुरुनं सांगितलं होतं तेव्हापासून ती वाट पाहत होती मग पुन्हा पाहता काही काळांतरानं तिला कळालं जंगलात राम आले या दंडकारण्यात पुन्हा तिथून कळालं आता जवळ आलेत मग शरभंगानं सांगितलं अगं आता राम उद्या तुझ्या घरला येणार दोंडवला माझ्या घरी येऊन गेले आता पुढे गेलेत कबंधाचा उद्धार करतील ते करतील आणि राम तुझ्याकडे येतील असं तिला शरभंगानं सांगितलं मग तिनं बोरं तोडून तिथं जंगलात बोरं होती जास्त ते बोर तोडून ठेवायचं आणि ते खाऊन बघायचं गोड लागलं की रामाला ठेवायचं आंबट असलं तर फेकून द्यायचं आधी चावून बघायचं बरं बालू असे चावून बघितलेले कुरकुलं भर बोरं तिनं फक्त ठुले आता दुसरं काय देणार जंगलातली बाई तिच्याजवळ काय फळमुळंच की आणि मग ते राम तिथे गेल्यावर शेबरीला आनंद वाटला रामाला बसायला ते चवळं टाकलं बोऱ्या म्हणजे गवताचं असं बसा राम लक्ष्मण दोघे बसले आणि मग ती शबरी म्हणली मग किंचित पूजा आहे ते स्वीकार गरिबीची
मग रामाला तिनं बोर आणून अर्पण केले, पाया मस्तक ठेवले. प्रभू हे खा, मी तुमच्यासाठी हे ठेवले. अरे म्हणले याला टोकर लिहून वाट. ते म्हणले चांगले काला गोड आहेत का आंबट म्हणून बघून ठेवले. गोड गोड असे आणि चावून ठेवले, म्हणजे गोड लागले की तुमच्यासाठी ठेवायचं. आता तिचं उशिष्ट होतं ते बोर, हे खरं आहे हो, पण देवाला आवड कशाची? भक्तीची. रामाचं अंतःकरण भरून आलं. ह्या बाईनं दातं लावली त्याला, ही घाण बघायची नाही. मग हिच्या पाठीमागं बघायचं काय? प्रेम. बाईच्या अंतःकरणात प्रेम आहे. आपलं आपण न खाता जीवाला, मग तिनं त्याला दात लावून गोड आहे का म्हणून तपासून ठेवले माझ्यासाठी. आणि मग असं खायला का हरकत? असं म्हणून उचिष्ट ती फळे खाय विरलटीची, आवडी तयाची मोठी जीवा. त्याची ते आंबट आंबट बोरं भगवान रामचंद्र खा. लक्ष्मणा खा. लक्ष्मणांना नाही भावले महाराज. ते पिवळे जातं हे ते बाईचे. आणि गाणेरची बाई म्हणजे बिल्लाची पोरगी, आणि हिचे बोरं उष्टे राम खायले, तर लक्ष्मणांना नाही खाल्ले, पण रामानं खाल्ले असं वर्णन आहे बरं. आणि ते रामानं बोरं खाल्ले, आणि मग बोरं खाल्ले, राम संतुष्ट झाले, तिची किंचित पूजा स्वीकारली. आणि रामानं पहिला प्रश्न विचारला, कोणला? शबरी, सांगा ना, तू इथं केव्हापासून राहतेस? ते म्हणले मी मातंग ऋषी होते त्यावर, त्यांची सेवा केली म्हणून त्याच्या सेवेचं हे फळ आहे. तुमची मला भेट झाली. कोणाच्या सेवेमुळं? मातंग ऋषींच्या. मातंग ऋषी माझे गुरु आहेत, आणि मी त्यांचा आश्रम ते गेल्यापासून इथं सांभाळते. ते म्हणले होते राम येणार आहे, काही कालांतरानं येतील राम. ठीक आहे म्हणले, तू माझी वाट पाहत होती, मातंगाची सेवा केली, संत सेवेचं फळ मिळत असतं. तुला मी प्रश्न विचारतो, तू अहंकार घालविलास का? पहिला प्रश्न कोणता आहे? अहंकार. त्या अहंकाराला तू घालविलस का? त्या अहंकार नृत्य केला. नाही तर ज्ञानाचा अभिमान सुद्धा बाधक आहे बरं शबरी. तिनं असं विचारलं, रामप्रभूने विचारलं, आणि शबरीनं मोठं गोड उत्तर दिलं. रामा, तुमच्या कृपेनं, माझ्या सद्गुरूच्या कृपेनं मला कोणत्याच प्रकारचा अभिमान अहंकार राहिलेला नाही. माझा अभिमान सर्व निवृत्त झाला. ती मुक्तच होती. कोण? शबरी मुक्त होती. काहीही अभिमान माझा राहिला नाही. रामा, मग त्या तुम्हाला मी थोडं प्रश्न विचारते बरं काय, भक्ती कशी करावी? मग त्यांनी भक्तीचे प्रकार तुळशी रामायणामध्ये मोठे सुंदर सांगितले. कोणला? शबरीला. भक्तीचे प्रकार रामप्रभू सांगतात, ते ऐकते. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर तिने सांगितलं, रामा आता काय नाही, हे शरीर सोडणे आणि आपल्या स्वरूपात विलीन होणे मला म्हणजे माझं अगोदरच तादात्म्य तुटलेले. कशाचं? हो. आणि मी या देहामध्ये कल्पित समजून वागते का? जीवनमुक्ताला देह कल्पित असतो. जीवनमुक्त होती कोण? शबरी जीवनमुक्त आहे. आणि जीवनमुक्त अवस्थेमध्ये मी देहाला सांभाळलं केवळ तुमच्या सेवेसाठी. मला याची काही गरज नव्हती, माड्याची काही गरज नव्हती. माझं पहिलंच ब्रह्माशी ऐक्य झाले, त्याच्याबद्दल वाद नाही. पण हे शरीर धारण केलं होतं मी कशासाठी? तुमच्या का? शरीराच्या संगतीशिवाय पूजा अर्चा क्रिया कोणत्याही करता येत नाही. म्हणून मी शरीर ठेवले. रामा, तुम्ही थोडा आता बसा, मी या शरीराचा त्याग करते तुमच्या समोर. राम म्हणले, तुला विमान बोलू का? विमान बोलू तो वरून कुठून? तुम्ही काय म्हणणार? बोलवा. बरोबर आहे काय? म्हणताय पण सांगा, भक्ती करीत राहा. म्हणेन या जन्मात नाही मला तर पुढच्या, पण जरा म्हातारीची आशा सोडा. तिकडची पिन काढून इकडं लावा, पण पिन खरी इकडे या कुंकड. नाही 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 नाही, पिन कुंकड हे निळंकर ह्याची. हा, पिन तिकडे निघालीच नाही अजून. बद्रीनाथला गेली तरी निघाली नाही. इथं काय इकडे पिन काढावं लागते, इकडे जोडावं लागते, मग विमान पाठविते. बरोबर आहे ना? प्रयाण काळी देवी विमान पाठविलं. तुकाराम मला विमान पाठविलं. मग तिला म्हणले विमान बोलू का? ती म्हणले नको विमान. जे जे विमानानं गेले त्यांना पुनरावृत्तीला यावं, पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात पडावं. बघा,
आणि बरोबर आहे. कारण काय विमानानं जाणं म्हणजे लोकांतराला जाणं आहे ना. मग ती सलोकता आहे की नाही कोणती. आणि सलोक मुक्ती पुण्य आहे तर आहे ना. एक स्वर्ग मिळो का सत्यलोक मिळो का कोणताही लोक मिळो, कोणताही लोक मिळाला तर पुण्य आहे तर राहता येते भाऊ. आणि पुण्य संपल्याव हा ते तर मुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षणे पुण्य मृत्यूलोकम विशंती. पुन्हा यावं त्या पुण्याची पावडी सर सवेचिंद्रपणाची उठी उतर येऊ लागते माघारी मृत्यूलोक ठरलेलं आहे ना. मग त्यासाठी मला विमानानं जायचं नाही. तुमच्या देखत मी या देहाचा त्याग करतो आणि तुम्ही थोडं थांब आणि मग तुम्ही इथं मग मी गेल्यासच मग इथून जा. तर मला आता वाट लावा माझ्या स्वरूपात. लगे बोलली डोळे झाकले बाईनं बाबा की आपला बरं काय आणि हे शरीर सोडलं नाही त्याच्यात विलीन केलं. कशात स्वरूपात ते पहिलेच विलीन ऐक्य झालेले. आणि म्हटला जठर अग्नी पेटवलं. योगिनी होती ती त्या अग्नी पेटवला मधला भाऊ डबडं वळलं नाही तिनं मधातूनच जाळ लावला आणि रामात देखत भडभड शरीर जळून राखून झाली गायची. योग अग्नीनं देहदहन केलाय भाऊ तिनं आहे नाही वर्णन कशानं. योग अग्नीनं देहदहन केला बाईनं आणि योग अग्नीनं देहदहन करून बाई स्वरूपस्थ झाली. अशी कोण होती शबरी मैया. महाराज या संतांनी अहंकार जरी त्यांनी वागविला असेल स्वीकारला असेल तर त्यांचा बाधिता वृत्ती नाही. मेलेल्या डुकराप्रमाणे मेले डुकर घेतले खांदी जे म्हणले ना तर मेलेल्या डुकराप्रमाणे ते अहंकार होता. मग त्यांना ते अहंकार सत्वित नव्हता. आणि इथं तुकाराम महाराजांनी तेच केलं ना. मग काय केलं तर ते म्हणले जिंकोनी या अहंकार अहंकाराने जिंकलं आणि पावटने केले शिर. त्याच्या डोसक्यावर मी पाय दिला आणि मग येणे आनंदे गजेरे तो वाजतील तुरे. आता तुतऱ्या वाजवा बाज्या असे महाराज म्हणू लागले. महाराज अहंकार सहजासहजी जाणारी वस्तू नाही का. ते घालवायचं असेल जर अहंकार तुम्हाला तर भक्ती करायची पहिलं. मग काय केली महाराजांनी साधना भक्ती. काय केली साधना बघा ना तुम्ही. भक्ती आधी साधना केली आणि भक्ती साधना करत 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 तर तिच्या पोटी वैराग्याधिक ज्ञानाधिक जन्मत येतं. आणि तेही जन्मले तरी भक्तीची कास नाही सोडली की जमते. म्हणजे ज्ञान झालं आणि वैराग्य झाले पण भक्ती आपल्याकडे राहिलीच पाहिजे. भक्ती ही जननी आहे आणि हे जन्य येतं कोण वैराग्याधिक ज्ञानाधिक हे जन्यजनक भाव असं ही जननी आहे ना. मग आता जननी आहे आणि मग ते लेकर झाल्यावरती माय मारून टाकायची. उद्धवानं तेच सांगितलं देवाला नको 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 मातृहान त्यारी तुझं ज्ञान मला नको. आधी ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि पुन्हा म्हणला नको ब्रह्मज्ञान कोण. आणि मग उद्धव तुकाराम महाराज काय लोक आहेत दोन्ही एकच आहेत. नको 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 का जिच्यापासून जन्मलं ज्ञान आणि ते ज्ञान जर भक्तीला मारित असेल तर तसलं ज्ञान आम्हाला कामाचं काय करायचं. मातृहान त्यार ज्ञान मातृहान त्यार ज्ञान बरोबर आहे की नाही. ज्ञान झाल्यानं भक्ती गेली आणि मग बऱ्याच लोकांची भक्ती जाते ना ज्ञात्याची. ज्ञान झाल्यावर भक्तीत येत नाहीत ते हा नाही 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 ते तिकडच अहम ब्रह्मास्मी हा काय अहम ब्रह्मास्मी याच वृत्तीवर राहते ते. नाही 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 भक्तीची का सोडली ना पाहिजे भाऊ. तुम्ही जागराला थांबतात महाराज लोक ह्याला सुद्धा येत नाहीत काय सांगायचं. नाही 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 हां थांबत नाही. काय कीर्तन झालं की हा आरती करीनात महाराज करीनात. काय बोलू मग काय बोलू सांगा बरं आता बरोबर आहे. अहो किती गडबड असली त्या दिवशी गवळा मला गडबड होती की नाही पण आरती होतं पूर्ण होतं थांबत नव्हतं जमत नाही मला. अवहेलना होतीये आणि सर्व साधनेत तर आरती महत्त्वाची. तुमच्या कीर्तनात भजनात काकड्यात कोणी कशाला काकड्याला असू का नसू कोणी कीर्तनला असू का नसू पण आरतीच्या वेळेला तरी यावं आरती घ्यावी वंदना करावी. आता लोकांच्या वेगळ्यात कल्पना येतात
मोठा आरतीला जाळ लावायला माणसाला पोळायची वेळ यायची एवढ्या वातीमध्ये टाकून. आता काय बोला या आरती करणाऱ्याच्या तरा काही एक काय हो? त्यात देशमुख टाकलेला एवढा टेबा केला, त्याच्यात पुन्हा गारवा मरणाचं ते वारं सुटलेलं आणि ते टेबा भळेल कुणीकडे यायला मला कोणाची दाढी जळून जाईल जरा आणि पेटेल कसं होईल? उरुमाल बी पेटेल की भला एवढा टेबा आणि भला एवढा टेमान जवळ नेला वार फडकून आलं की ते उमाला धरता येते आणि एकदा उपरनं पेटल्यावर काय तेव्हा सुधरत बी नाही पुन्हा. माणसाला कळावं किती टेंबा करावा काय करावं. बरं आरती घेणारे बी तिच्यावर असं करते तर पुन्हा असं करते बरं तुम्ही कसं करता? हात सापावं लागतं ते काम आता तिच्यावर हात धरायचा बरोबर आहे आणि पुन्हा हात कापू द्यायचा आणि तोंडाला हे करायचं. ते काय मुळे शिकू द्या बरं हा? नाही नाही हे असं तुम्ही नाही हे सगळे तुम्ही असं करता हो. अरे काय म्हणजे हे मेंढ्यावर ओढी टाकले म्हणजे की नाही महाराज तसं नव्हे ते. त्याच्यावर असा हात धरायचा नाही, त्याचा हात असा लावायची गरज नाही. ते दीपज्योत आहे त्याची वंदन का कळलं फक्त ते वंदना सांगितली. मला वाटते तुम्ही दिव्याच्या नमस्कारात पाहा दीपज्योती परब्रह्म दीप ज्योतिर्जनार्दन दीपो हरतो मे पाप दीप ज्योतिर्नमोस्तु. काय वंदना आहे त्या दिव्याची? चित्रपाला दिवा लावताना दिवस माळवता ही वंदना करा. त्या बायानं कवा पाठ करावी ते दिव्या दिव्या काहीतरी दुसरंच म्हणतात मला. काय म्हणतात हे अर्धवट आचार्य हे पूर्ण आचार्य नाही. अहो ते मराठीतलं ते बरं काय नाही तसं नाही. संस्कृतमध्ये हे म्हणावं दीपज्योतिष परब्रह्म. दीपज्योत कोण आहे? परब्रह्म आहे. दीपज्योतिर जनार्दन हा तू जनार्दन आहेस. दीपो हरतु मे पाप हे दिव्या माझं पाप हरण माझ्याकडून जे दिवसभर पाप झाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते तू माझं पाप दीपो हरतु मे पाप दीप ज्योतिर्नमोस्तु ते तुला माझा नमस्कार. म्हणून आरती कोणी देऊ लागलं का फक्त पाया पडत जा असं करीत जाऊ नका आणि पुन्हा असं तोंडाला लावूच नका. तोंडाला लावायची गरजच नाही. फक्त आरती लांबून दिसली अशी सवर आली की दर्शन घेणे आणि वाटलं हे मंत्र येत असलं तर म्हणा नाही तर मधातून म्हणा की परब्रह्म बाबा पाया पडा. नुसता परब्रह्म म्हणून दर्शन घेतलं तरी तुमचं पाप जाते असा. आणि अशी संकल्पना आहे. आणि आरती असं म्हणतात रती आहे आरती असं म्हणतात रती आहे अशा प्रकारची आरती. म्हणून आरती ज्ञानराजा आरती तुकाराम अभंग घेतल्यावर सांग आरती. अरे आरतीला राहणं गरजेचं आहे सगळ्यात. कोणी एका साधनेला मागच्या राहणं राहा आरतीला राहायला पाहिजे. मग आरतीला राहत नाहीत पुन्हा हरिपाठासारखं काय भजन असलं तर त्याला हे महाराज राहत नाही. त्याला पटत नाही ते भजन ते काय असं त्याला काय बोलावं काय नाही. हे तर धंद्यावाले झाले सगळे तर आधी तर. आणि काय काय ज्ञानाचे गर्विष्ठ महाराज तसं नाही. हे ज्ञाता असा असावा की भक्तीत समरस झालेला. कशात? भक्तीत. त्याचं कारण आहे की आत्मानंद मिळविलेला मुक्तावस्थेत मिळत नाही बरं ती वर करूनच ते मिळवावं लागतो ना. आणि मग यासाठी आपलाच आनंद मिळविलेला आपण ते मिळविण्यासाठी किंवा सेवन करण्यासाठी भोगण्यासाठी आणि भक्ती केली. भक्ती ही चांगली आहे भक्तिमाता. आणि भक्तीनं अभिमान राहत. एकतर ज्ञान भक्तीपासून जन्मचित वैराग्याची ज्ञान आली आणि ज्ञान झालं रे झालं की माया टिकतच नाही. ज्ञानापुढे टिकती का? माया अनादी आहे आणि तिच्यामुळे तिला शांत म्हणले. अनादी आहे माया पण शांत आहे. ब्रह्म अनादी आहे अनंत आहे. बरे हा हा अनादी आनंद ब्रह्म अनादी शांत आणि जगत बरं हा हा मग साधी शांत म्हणावं लागली नाही. जगताची सुरुवात आहे ना
का कोणाची मग कुठून निर्माण झाले नाही मग निर्माण मग कसं संबंध कसा लावणार ह्या जगतात आता तुम्ही अहो तुम्ही मानतातच की अध्यात्म म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना कोणता परिणामवाद जगत निर्माण झाले सांगितलं नाही का हा परिणामवादामध्ये जगत निर्माण झाले म्हणून सांगितले की नाही हा कुठून का होणार ह्याची उत्पत्ती कारण काय कारणाशिवाय कार्य होईल कसं हा काय भूमी अंतुनी स्वयंभ काय घड्याळ गाडग्याची निघती कोंब के ती कुलालमतीचे गर्भ उमटले की कापडाच्या पोटी कापसाच्या पोटी होती कापडाची पेटी ते विरित्याची ती कापड झाला सांगा कापसाच्या पोटात काय कपड्याची पेटी होती का या कापसाच्या पोटात कपड्याची पेटी नव्हती विरित्या ती कापड झाला की असे की कापसाच्या झाडातूनच हे कपडे निघाले धोतर आंगडे असं नाही होत निघतंय काय कापूस आणि त्या कापसाचा पुन्हा दोरा तयार करून आडवा उभा करतो कोष्टी आणि मग त्याचं कापड बनवितो म्हणजे कापड करण्यासाठी करता पाहिजे गाडगं करण्यासाठी कुंभार पाहिजे काय घडग्या काय भूमी अंतुनी स्वयंभ काय घडग्या गाडग्याचे निघती कोंब काय तेच गाडगे मधातून निघाले ते कुलालमतीचे गर्म पडले की ते कुंभाराची कला आहे ती बरोबर आहे ना जगताम यदि नो करता कुलालेन विना घटहा चित्रकार विना चित्र स्वतएव भवेत कदा काय म्हणले शास्त्रकार जगताम यदि नो करता जगताचा कोणीतरी करता असला पाहिजे म्हणजे मानावं लागेल त्याला करता आणि करता मानलं ते कार्य आहे जगत आणि करता मानला ते कारण झालं म्हणजे कार्यकारण भाव आला म्हणजे याचा अर्थ सुरुवात झाली काय परिणामवादातून ही सुरुवात ही नाही भाऊ हे कळतं की नाही तुम्हाला काय सुरुवात मानावं लागेल की नाही जगताची सुरुवात नाही हा हा तुम्ही कोणापासून झाले बापापासून बाप कोणापासून त्याच्या बापापासून होय की कोणाचा बाप आबाळातून पडला होय बालू नाही म्हणजे जगताची सुरुवात अध्यारोप दृष्टीनं मानावी हे साधी सांग बरं असू द्या मग माया अनादी आहे पण शांत का ज्ञानानं ती टिकतच नाही ती ज्ञान झाल्यावर ती राहत नाही बरोबर आहे ना कोण माया कशी राहील ती ज्ञान झाल्यावर निघून जाते आपोआप निघून जाते तुका म्हणे माया तो होय दासी लागे पाया हा ती दासी होऊन पायाला लागते नव्हे नव्हे निघूनच जाते कामक्रोध हे केले घर रीते तुका म्हणे देह भरिला विठ्ठले तर कामक्रोध हे केले घर रीते विठ्ठलानं घर देह भरला की मधातले काम अधिक क्रोध अधिक मायेचं कुटुंबच पळून गेलं हे काम क्रोध तिचे लेकर येत नातू पण तू हरिगुणाची रसाळ खान हा ते ब्रह्मज्ञानाची निदर्शन वा हरिनामाची निगर्जन हा जीव घेऊन माया माया पळे बघा ब्रह्म बघा तुम्ही पळाली का त्याची तर वाढली कशी वाढायली रे भजन करून नाही मला हे तर तुम्ही काही म्हणा गड्या या काकडा करणाऱ्याच नवलच वाटतं मला काकड्याच्या अभंगात लय गोड आहे रे लय गोड आणि त्या काकड्याच्या अभंगात किती सुंदरपणा मग त्याच्याकडे तुम्ही लक्ष का म्हणून देत नाही कोंडीबा महाराज असतो तुम्ही असतो कोणलाय म्हणायलो का म्हणून लक्ष देत नाही तुम्ही गण आणि गोत्र सर्व हस्ताची मजगा गेले याचे माणूस कोण येणे सांडे लिला जुगा विनवी तो शिंपी नामा संत चरणीचे रजगा बरं तुम्ही आणखीन दुसरे बघा आणि तुम्ही क्षणभंगोर नाही भरवसा अरे सावध तोडा माया अशा काही न चले मग गळा पडेल पाहता पुढे हुशार थोडा आहे ओळसागा राम राम स्मरारी राहो करा गाठ घाला मुळवंदी थांडा वाहू घ्या उपाधी लक्ष लावणी राहा गोविंदी का म्हणते अल्पायुष्य शेतगणिले ते अर्धरात्र खाय आणि काय भजनाशी उरले ते पाहे का बरं पुन्हा आणखीन घरातले कोणीच कोणाचे नाहीत असं म्हणते लेकरं बाळ कोणाचे नाहीत मग तसं कसं इतकी नातरुंडाची माहिती कोणी कोणाचे नाहीत तर तुम्ही म्हणतात तोंडानं म्हणालो मग हे तोंडानं म्हणल्यावर मला थोडं उतराव नवनात का नाही रे काय बघ हा हे मला वाटते काकडा करणाऱ्याला परिणाम अहो पाठचं भजन आहे ध्यान द्यावं त्याच्यावर पक्क ध्यान द्यावं आणि पक्क ध्यान देऊन अंतकरणात थोडा थोडा बोध व्हावा ठसा व्हावा
आणि ठसावून हे सगळं. अरे बाबा ही माया खरं ज्ञान झाल्यावर राहू शकत नाही महाराज, राहत नाही, ती सकुटुंब गेली. म्हणून अर्जुनालाही विचारलं होतं देवानं की तुझा मोह गेला का? तर ते म्हणला होता अर्जुन, नष्टो मोह स्मृती लब्ध्वा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोऽस्विगत संदेह करिष्ये वचनं तव. नष्टो मोह स्मृती लब्ध्वा. तर ते म्हणला तो मोह, ते पुससी मोह, तो कुटुंब गेला आधी ठावो घेऊन या. आमच्या अंतकरणातला मोह कुटुंबासहित गेला. म्हणजे मोहाचे काही मागलचे जे कारण आहेत ना, ते त्याची माय लेकर बाप ते सगळं कुटुंब आमच्या अंतकरणातून पळून गेलं तुझ्या ज्ञानानं. आता करीसे वचन, तू म्हणशील तसं करायला तयार आहे. मला ज्ञान झालं. कोण म्हणायलाय? अर्जुन. म्हणजे ज्ञानांती माया टिकत नाही भाऊ. त्याचा अर्थ असा आहे, एक बाई वरजगी होती. वरजगी म्हणजे कळलं ना तुम्हाला? ह्याच्या घरी त्याच्या घरी, त्याच्या घरी 1 दिवस, ह्याच्या घरी 4 दिवस, त्याच्या घरी 8 दिवस, त्याच्या घरी असं बघलं खायचं, काम करणे नको, काय नको, बोंबलं खिलायचं. ती असही बाई होती आणि कलाकार मोठी हुशार होती. म्हणजे चॅप्टर बोलण्यात. आली एक जणाच्या घरला. तिचा नवरा आपला गावाला गेलता आणि बाई घरी होती, त्याची बायको. आल्या बाई नवीन दिसल्यावर घरची बाई म्हणणारच ना, या माया कुठले? मी मावशी आहे. मग तिला वाटलं ह्या बाईला आपल्या नवऱ्याची मावशी असं वाटलं. उठून तिनं पाणी दिलं, पाठ टाकला, हे केलं ते केलं. नवऱ्याची मावशी म्हणली ना ती. हिची तर नव्हती ना, काय हिची मावशीची हिला ओळख असणार ना, पण नवऱ्याच्या मावशीची काय ओळख हो? ओळख नाही, अनोळख. मग त्याच्यामुळे तिनं पाणी दिलं. नवऱ्याची मावशी म्हणजे आपला आजाराची माझ्या नवऱ्यासाठी करावं लागतं रे व्यवस्थित. तिला जेवायला केलं, पुन्हा पक्वान्न मावशीला, पुन्हा गादी झोपविलं. मावशी म्हणली चांगली व्यवस्था पाहिजे. तिला भूषण वाटलं, म्हणजे चांगली उठ मारली. संध्याकाळी दिवस मारल्यावर तिचा नवरा आला. आल्यावर पाय धुतले, हात धुतले आणि पणगाव झोपलेल्या बाई दिसल्या. तिला विचारलं बायकोला हळूच, कोण? ती म्हणजे मावशी. त्याला वाटलं हिची मावशी. त्याला वाटणार नाही भाई. ती फक्त म्हणली एवढंच, मावशी. मावशी म्हणजे मावशी आली आता. असं आता झोपलेली बाई हे कायला बघल विचार. ते म्हणे मावशी आली आता. मावशी आल्यात म्हणल्यावर त्याला वाटलं हिची मावशी आहे. ते मला जेवाय खावा केलं नाही. मग आता बायकोची मावशी म्हणल्यावर होय नाही. कसं दुसऱ्या गणगोताला माणूस तेवढं काय पुडी करीत नाही रे, पण बायकोच्या गणगोताच्या पुडी कसं बालमा कसं असतं, काय असतंय काय बालमाला नटत येते गंगाच्या पाहुण्याला, त्याच्या मेवण्याला नटत येत. हा या शिका हे तर सांगी सोडीत नाही. काय झालं की हे तर याडेवणी करते. हो मालक बी तसेच करते. गवळगावचे पाहुणे अहो कोणलाही सासरवाडीच्या पाहुण्यात होत्या. मग आता ते म्हणलं बाबा आपल्या बायकोची मावशी म्हणून त्यानं विचारलं मावशीला जेव्हा खावा केलं का नाही. आता अहो बासुंदी केली म्हणली. मी तशी कशी केली बरं? मावशी त्या बासुंदी केली, चांगलं जेवाय केलं आणि आता ते आराम करायला. हा ते तर म्हणालो म्हणला आणि चांगली व्यवस्था कर बघ, रात्याला तर राहू दे. तिला पटलं. तिला वाटलं माझी लई आवडीची काही ह्याच्या, आणि ह्याच्या माईची सख्खी बहीण असेल चांगली आणि चांगली मावशी का सांगा हे चांगलं प्रेम आहे. मग कसं वेगळं करा. मग तिनं रोजचे रोज जेवाय खावाय करणं, नवे पदार्थ करणं. मावशी तर लकली. आता सोडते का घर मग ती? होय भाऊ, सगळं पक्कत धरलं. असं करण्यात महिना 2 महिने 4 महिने उलटले. 4 महिने उलटले. ती काय घर सोडीन, तिनं पक्क घर केलं. काय दोघाला ओळख न पटल्यामुळं, बरोबर आहे ना. आणि मग 5-7 महिने झाल्यावर मग थोडं कदरलं ना. बायकोची मावशी असली ते इतके दिवस असते असं मनाला वाटलं. कोणाच्या? नवऱ्याच्या. म्हणून एके दिवशी आणि ती बसली होती आपली पणगाव आई बाई, आणि हे नवरा बायको सुरू झाली चर्चा. ते म्हणला 5-7 महिने झाला म्हणला ती मावशी आणि इथं आली कवर ठेवून घ्यायचे, जाऊ द्या.
कवर ठेवून घेतली ती म्हणजे आता आता कसं बोलायला तुम्ही तुमची मावशी आहे आणि म्हणून मी 6 महिने काही म्हणी ना म्हणजे मला कदर आलाय कोणाचा हिचा पण मला वाटायले की तुमची मावशी माय तुम्ही कातो होताल पण तुम्ही पहिल्यांदाच म्हणला होता चांगली व्यवस्था कर म्हणून मग मी व्यवस्था केली म्हणून मी काही म्हणले नाही म्हणली आणि तुम्ही माझ्यावर शब्द ठेवलात हा असं ती म्हणली ते म्हणलं मला वाटलं तू ही काय की महाराज ती मधल्यामध्ये तिनं ऐकलं ती म्हणली ह्याला कळालं आता हे मला जे वरीत नाही तिनं धुडकं घेतलं आणि ती म्हणली आता जाते ती म्हणली जा जी गेली तर पुन्हा नाही आली का त्याला कळालं म्हणून आली नाही महाराज तशी माया कळल्यावर राहत नाही माया काय पदार्थ आहे हे जर खरा महात्म्यांना कळला जर का संतांना कळला आम्हाला कळला म्हणले माया म्हणजे कोण आहे हां हे ज्ञानी आहेत तो आणि रंगनाथ गुरुजी सुद्धा तसेच होते महाराज हो दादा महाराज रंगनाथ गुरुजी ज्ञाते होते यांना माया नावाचा पदार्थ माहीत होता म्हणून माया हा पदार्थ त्यांच्या समोरच नाही मिथ्या माया पदार्थ नाही असे नाथासमोर असं त्या आर्यामध्ये मोरोपंत म्हणलेले मोरोपंतांनी आर्य केले एकनाथ स्तवन आर्या ते एकनाथाच्या समोर मिथ्या माया पदार्थ हा नाही एकनाथांच्या समोर मिथ्या माया पदार्थ नाही महाराज त्यांच्या समोर हे पदार्थ मग प्रल्हाद शास्त्रीने ते उत्तर दिलं होतं त्या साधकाला एक साधक आळून देऊन आला त्या काळात आत नाही ही गोष्ट 35 वर्षापूर्वीची भाऊ कवाची आला आळून देऊन आल्यावर इथं जगमित्रनाथ आला शिकायला भाऊकडे ते म्हणला आणि मग ते भाऊ म्हणले बा तू मधुकरी लावून देतो तुला अभ्यास करायचा मग कर मग आलं मधुकरी मग ते मधुकरी खायचं भाऊचा पाठ ऐकायचा आणि बोंबलत खेड्यापाड्यातल्या कीर्तन 100-200 150 बकळ होते हे 100-200 करू लागलं भीक मागत हिंडू लागलं कीर्तन करीत महाराजाला पाण्याचा तांब्या द्यायला नाही भाऊ हिंडाय मग गोळ केलं ते 8-15 दिवस त्याची बघितली चळवणूक कोणाची ते म्हणले भीक मागते मी याला मधुकरी लावून दिली आणि ऐकायले पाठ काही विचारायले मी याला सांगायलो आणि तांब्या भरून पाणी देऊन नाही म्हणून भाऊला कदर आला कदर येणार ना महाराज आणि मग भाऊ म्हणले ते म्हणला म्हणे एक दिवशी महाराज माया नावाचा पदार्थ काय आहे असं त्यानं प्रश्न केला कोणी साधकानं प्रल्हाद शास्त्रीनं उत्तर दिलं म्हणून आम्हाला ते माहीतच नाही माया नावाचा पदार्थ कुठं आहे काय आहे कसं आहे ते आमच्यासमोर कधी आली नाही म्हणून तिची चर्चा मी करत नाही तिची चर्चा मी कशाला करत बसू कोणाच माहीत त्यानं ओळखीलं ह्याला सांगायचं म्हणजे हे आपल्याला सांगणार असं त्याला वाटलं मग ते मायापाशी कुठू लागलं मी गेलो तो वजन जगमित्राकडं मला म्हणला तुमचे गुरु म्हणला काय म्हणला मला आणून बोललं म्हणला तुमचे गुरु ज्ञानाचे कृपण आहेत मी आळंदीला असा ज्ञाता कोणी नाही ज्ञान सांगणारा एवढा वक्ता नाहीच महाराज तेवढा अभ्यासक आळंदीत कोणी नाही म्हणून मी इथं आलो तर इथं आलो तर म्हणलं मी माया नावाचा पदार्थ विचारला तर मला म्हणले की मला माहिती आणि मी त्याचं वर्णन काय तरी म्हणजे याला सांगायचंच नाही म्हणला काय अशा काय काय गोष्टी सांगणार मला कोण भाऊ मग ते असं म्हणलं मी ऐकून घेतलं म्हणजे कृपण आहेत म्हणले मला थोडं खुसलं ना बेकार वाटतं मग ते गेला थोडं बाहेर मग मी गेलो भाऊला बोलाय पाया पडलो म्हणजे भाऊ ते फराणा इथं आलाय आणि ते आळंद देऊन आलाय म्हणून अभ्यास करण्यासाठी ते म्हणजे हो म्हणलं मी आम्हाला तुम्ही काही ज्ञानाच्या बाबतीत जरा सांगणार असं म्हणू लागलं कृपण कसं म्हणावं पण ते काही त्याला सांगणार शिकविणार असं काही त्याचं म्हणणं आलं ते म्हणले काय म्हणलं त्याविषयी मी म्हणलं काय नाही म्हणलं ते म्हणला की तुमचे गुरु सांगणार मला आणि माया विचारली तर मग ते म्हणले की मला माहीत नाही काय कशी असते ती माझ्यासमोरच नाही आम्ही म्हणलं भाऊ मग तिची चर्चा त्याला करावं वाटू लागली त्याच्यामुळे अरे ते म्हणले बाबा खरं सांग ज्ञानदृष्टीनं माया आहे का नाही आणि मग नाही त्याची चर्चा मी करणार नाही का म्हणलो माहिती आहे का त्या मूर्खानं आणखीन तांब्या भरून पाणी मला नाही दिलं आणि त्याला मी ज्ञान काय म्हणून सांगू ह्याला मधुकरी लावून दिली मी ह्या कुडूला इथं मधुकरी मागते बोंबलत हिंडते पाठापुरतं येते आणि पाठ सोपला की आणखीन बोंबलत भोवताल्या गावाला कीर्तन हिंडते म्हणजे 100-200 उपटीत म्हणजे पैसेही कमवायले भाकरी आयत्या खायले ज्ञान बी मला त्याला फुकट शिकवू का
कमीत कमी तांब्या भरून पाणी तरी द्यावं लागलं की त्यानं मला. आणि मला म्हणते की ज्ञान सांगत नाही. सेवा तर करावं लागलं की नाही. मग मी कसं सांगू ज्ञान असं म्हण. मी ओळख केलं म्हणजे हे सेवाचोर. मग सेवाचोर माणसाला ज्ञान सांगत नसते. ज्ञाता कसा सांगत. प्रसन्न झाला पाहिजे, अंतग्रंथ खुललं पाहिजे ना. कळलं. झोपेतून उठून शिकत होते परिणाशास्त्री मला. झोपेतून उठून सांगितलं होतं अवलगावात हनुमान उठ उठ म्हणून. का सांगितलं होतं. झोप लागूस तर पाय चोरीत होतो. परिणाशास्त्री महाराज इमानदारीने बोलायला तुम्हाला. इमानदारी दादाच्या माळगावर. हां त्याला झोप लागून गेली तरी सेवा करीत होतो, पाय चोरीत होतो. आणि प्रल्हादशास्त्री पाय किती तोडले ते विचारवर प्रल्हादशास्त्रीला. अरे अरे ते होते गोंड्या तेव्हा प्रल्हादशास्त्री पाय. आणि भाऊला झोप लागेल घोरत येत भाऊ चटकून. म्हणजे याचा अर्थ ज्ञात्यासमोर माया नावाचा पदार्थ नाहीच. काय नाही. मग ती ज्ञानानं उडते का राहते. मग मावशीची ओळख झाल्यावर मावशी गेली की नाही. मग मला वाटतं तसे मायेची ओळख तुम्ही आम्ही करून घ्याव की नाही. हा अपरोक्षत्वानं नका होऊ द्या, पण परोक्षत्वानं तरी तिची ओळख तुम्ही करून घ्या. आणि तिची ओळख करून घेतल्या तुमच्या हृदयातली मावशी आज ना उद्या पळून जाईल. मग ती मग मावशी गेली की तिचे लेकर हे गेलेत. लेकर तिचे लेकर आहे ते सगळे कुटुंबातले. ते अहंकार अधिक इंद्रिय अधिक अमुक टमुक हे सगळे लेकर आहे तिचे सगळे जातात. म्हणून तुकाराम महाराजांचे सगळे लेकर पळाले. कुटुंबासहित माया ती लेकर घेऊन गेली. म्हणून जिंकून या अहंकार आणि पावटणे केले शिर. हो असे तुकाराम महाराज म्हणायलेत. हो चला.